चल, आज आईला वृद्धाश्रम दाखवतो. सावित्रीताईंचा मोठा मुलगा विकास त्याच्या पत्नीला रुपालीला म्हणाला. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून 75 वर्षीय सावित्रीताई आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहू लागल्या. विकासचा चेहरा गंभीर झाला होता. तो सावित्रीताईंना म्हणाला, आई, एक नवीन वृद्धाश्रम बांधले आहे. पटकन तयार हो. आज मी तुला तिथल्या सर्व सुखसोयी दाखवतो. जर काही कमतरता असेल तर तू मला सांग, कारण आज ना उद्या तिथेच जायचे आहे. तेवढ्यात धाकटा मुलगा विक्रम म्हणाला, हो दादा, तू अगदी बरोबर बोलतोयस. जेव्हा धाकट्या मुलानेही मोठ्या मुलाशी सहमती दर्शवली तेव्हा त्यांना आणखी आश्चर्य वाटले. सावित्रीताईंना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या पोटची मुले मला वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी करत आहेत. काय झाले जर कधी कधी मी रागात असल्यावर बोलून जाते की जर तुम्हाला माझे बोलणे पटत नसेल तर मला एखाद्या वृद्धाश्रमात पाठवून द्या. म्हणजे ही माणसे खरंच मला वृद्धाश्रमात पाठवून देणार आहेत तर? हा तोच मुलगा आहे का जो कुटुंबाच्या कठीण काळात म्हणायचा, आई, मला एकदा पैसे कमवू दे, तू बघशील तुला पुन्हा कधीही काम करण्याची गरज भासणार नाही. मी तुला जगातील सर्व सुखसोयी देईन. मोठ्या मुलाचे हे शब्द ऐकून धाकटा मुलगाही म्हणायचा, आई, मीही मोठा झाल्यावर तुला खूप सुखी ठेवेन. आपल्या मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून सावित्रीताईंना खूप आनंद व्हायचा आणि त्या दुप्पट ऊर्जेने काम करायच्या. पण आज मात्र त्याच मुलांचा दुहेरी चेहरा उघड झाला होता. त्यांच्या पतीच्या मदनरावांच्या निधनानंतर सावित्रीताईंनी त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला आणि आपल्या 4 मुलांना शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम केले. जेव्हा त्यांची दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि मुले सक्षम होऊन स्वतःच्या पायांवर उभी राहिली तेव्हा सावित्रीताईंनी मनाशी ठरवले होते की मदनराव यांनी जी काही थोडीफार मालमत्ता, घर आणि जमीन सावित्रीताईंच्या नावे केली होती ती सर्व दोन्ही मुलांकडे सुपूर्त करावी. त्या अनेकदा विचार करायच्या, माझ्या मागे हे सर्व तर त्यांचेच आहे, पण आता मी जिवंत असतानाच या सर्व मालमत्तेची समान वाटणी दोन्ही मुलांमध्ये केलेली बरी. माझी दोन्ही मुले ही संपत्ती सांभाळण्यास सक्षम देखील झाली आहेत. सावित्रीताई ह्या निर्णयावर ठाम होत्या. विकास आणि विक्रम दोघेही आईच्या अपेक्षेप्रमाणे वागत होते. त्या दोघांनी कठोर परिश्रमाने ही संपत्ती अनेक पटींनी वाढवली. जेव्हा विकास आणि विक्रम आपली यशोगाथा घेऊन आईकडे यायचे तेव्हा सावित्रीताईंच्या चेहऱ्यावर एका गर्वाची चमक दिसायची. त्यांना असे वाटायचे की त्यांनी केलेल्या कष्टाचे सार्थक झाले. पण जेव्हा त्यांच्या ह्या निर्णयाबद्दल सर्व नातेवाईकांना ठाऊक झाले तेव्हा नातेवाईकांनी सावित्रीताईंना खूप समजावले. कोणी म्हणाले की सावित्रीताई, प्रॉपर्टी मुलांच्या नावे न करता तुमच्याच नावे असू द्या, कारण हीच प्रॉपर्टी तुमच्या म्हातारपणाचा आधार आहे. जर तुम्ही आताच दोन्ही मुलांमध्ये सर्व काही वाटून टाकले तर कदाचित ते तुमच्या म्हातारपणात तुमची कदर करणार नाहीत. यावर सावित्रीताई हसल्या आणि म्हणाल्या, मला उतारवयात या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? आता मला माझे आयुष्य फक्त दानधर्म करण्यात घालवायचे आहे आणि त्यासाठी मला माझी पेन्शन पुरेसी आहे. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात समाधान आणि हृदयात त्यागाची भावना स्पष्ट दिसत होती. मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने सावित्रीताईंनी आपली सर्व मालमत्ता आपल्या मुलांकडे सुपूर्त केली आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या सुनांवर सोपवल्या. काळाच्या चक्राबरोबर हळूहळू सर्व बदलू लागले. पूर्वी मुले आणि सुना प्रत्येक गोष्ट सावित्रीताईंच्या सूचनेनुसार करत असत. त्यांच्यासाठी आईचा शब्द अंतिम असायचा. आईचा प्रत्येक निर्णय त्यांच्यासाठी दगडावर कोरलेला असायचा. सावित्रीताईंच्या मर्जीनुसार सर्व काही पारंपरिक पद्धतीने होत असे, जेणेकरून घर शिस्तबद्ध राहील. घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांची छबी आणि त्यांच्या नियमांची एक झलक दिसायची. पण हळूहळू काळ बदलला. आता विकास आणि विक्रम प्रत्येक काम आईला विचारून करायचे. पण आता मात्र त्यात स्वतःची मते सुद्धा मांडू लागले. सावित्रीताईंनी तक्रार न करता त्यांच्या मतांचा देखील आदर केला. असेच दिवस सरत होते आणि काही दिवसांनी आता काम करण्याआधी सावित्रीताईंना फक्त सांगितले जायचे,
पण त्यांचा सल्ला घेणे आता बहुतेक गरजेचे राहिले नव्हते. त्यांना स्पष्टपणे जाणवत होते की आता त्यांचे वर्चस्व हळूहळू कमी होत आहे. पण त्यांनी आपल्या मनाला समजावले, वेळ पुढे सरकत होता आणि आता मुलगा आणि सून त्यांच्या कामाबद्दल तेवढेच सांगायचे जेवढे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. सावित्री त्यांच्या डोळ्यांसमोर जणू घराची संपूर्ण व्यवस्था बदलत असताना दिसत होती. त्यांचे जुने नियम, आदर्श आणि परंपरा आता सुनांच्या नवीन पद्धतींमध्ये हरवत चालल्या होत्या. सावित्रीताई हा बदल शांतपणे पाहत होत्या, जणू काही त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे आणि त्यांनी बांधलेल्या घराची पाळेमुळे हलताना दिसत होती. एक काळ असा होता जेव्हा त्या घराचा कणा होत्या. पूर्वी सावित्रीताईंच्या नियमांनुसार चालणारे घर आता सुनांच्या नियमांनुसार आधुनिक पद्धतीने चालवले जात होते. आणि विशेष म्हणजे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव सतत होत होती की जेव्हा त्या मध्येच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायच्या, आपली मत मांडण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा त्यांचे बोलणे आता कोणालाही आवडत नव्हते. सुना म्हणायच्या, सासूबाई, आता तुमचा जमाना राहिला नाही. आता आम्हाला जे योग्य वाटेल तेच करणार. आणि मुले म्हणायची, आई, आता तुला काळजी करण्याचे काही गरज नाही. तू फक्त बघत राहा, सगळी कामे कशी झटक्यात होतील. कधीकधी एखाद्या गोष्टीवरून सावित्रीताईंचे मुले आणि सुनांशी वाद व्हायचे. तेव्हा सावित्रीताईंचा स्वाभिमान खूप दुखावला जायचा. त्यांना खूप राग यायचा आणि अनेकदा त्या रागात म्हणायच्या, माझे ऐकायचे नसेल आणि स्वतःचीच मनमानी करायची असेल तर मला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडा. माझ्या पेन्शनमधून वृद्धाश्रमात राहण्याचा खर्च भागेल एवढे सामर्थ्य आहे. तेव्हा आईचे बोलणे ऐकून सर्वजण एकमेकांचे तोंड पाहायचे. पण आज मुलांच्या तोंडून वृद्धाश्रमाबद्दलचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांच्या काळजावर जणू घाव झाले होते. कधी नातेवाईकांचे बोलणे आठवायचे तर कधी त्यांना त्यांचे हृदय स्वतः आपल्या संगोपनावर प्रश्नचिन्ह लावत होते. सावित्रीताई हा सर्व विचार करतच होत्या की तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, आई, निघायचे का? धाकटा विक्रमही म्हणाला, दादा, मी पण तुमच्यासोबत येतो. अतिशय कठीण परिस्थितीतून जात असताना दगडासारख्या मजबूत असलेल्या सावित्रीताईच्या डोळ्यातील अश्रू पुसत गाडीत बसल्या. विकास आणि विक्रम देखील गाडीत बसले. कारमध्ये शांतता होती, पण सावित्रीताईंच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू होते. स्वतःला सावरत सावित्रीताईंनी आपल्या मुलांना विचारले, तुम्ही दोघांनी हा निर्णय विचार करून घेतला आहे ना? हे तुम्हाला योग्य वाटते आहे का? आईचे बोलणे ऐकून विक्रम शांत होता, पण मोठा मुलगा विकास म्हणाला, ह्यात काय चुकीचे आहे गाई? सावित्रीताई म्हणाल्या, समाज काय विचार करेल? विक्रम म्हणाला, अगं आई, उलट समाजासमोर हे एक उदाहरण होईल. सावित्रीताई म्हणाल्या, असले उदाहरण? आणि मग गाडीमध्ये पुन्हा शांतता पसरली आणि सावित्रीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शहरापासून काही अंतरावर एका आश्रमासमोर गाडी थांबली. तिथे बाजूला एका इमारतीचे काम जोराने सुरू होते. बागेत विविध प्रकारची फुले उमलली होती. तिथेच एका बाजूला कपड्याने झाकलेला कोणाचा तरी पुतळा होता. या तिघांना पाहून एक माणूस तिथे धावत आला. मग विकासने त्याची हा इथला मॅनेजर आहे अशी ओळख करून दिली आणि त्याला म्हणाला, ही आमची आई आहे. तुम्ही आईला संपूर्ण आश्रमातील सुखसुविधांची माहिती द्या. मॅनेजरने सावित्री त्यांना आश्रमात दाखवण्यास नेले आणि सर्व सुखसुविधांबद्दल सांगितले. तसेच त्याने हेही सांगितले की वृद्धांना दैनंदिन वापराच्या वस्तू जसे की कपडे इत्यादी आणण्याची गरज नाही, कारण सर्व काही इथेच उपलब्ध असेल. याशिवाय जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधांची आवश्यकता असेल तर त्यांना स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जातील. सावित्रीताई भरल्या मनाने मॅनेजरचे सर्व बोलणे ऐकत होत्या. सावित्रीताईंमध्ये नियतीला दैवी आदेश म्हणून स्वीकारण्याची अद्भुत क्षमता होती. म्हणून आता ते या आश्रमात राहण्यासाठी मनाची तयारी करू लागल्या. मॅनेजरसोबत आश्रमात फिरून आल्यानंतर सावित्रीताईंनी पाहिले की त्यांची दोन्ही मुले आश्रमातील ऑफिसमध्ये बसून काही लोकांशी बोलत होते. सावित्रीताईंना पाहून विकास म्हणाला, आई, काही कमतरता तर नाही ना? तसे काही असेल तर मला सांग,
म्हणजे ती कमतरतासुद्धा पूर्ण करता येईल. सावित्रीताईंनी नाही असे मान हलवून सांगितले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि पुन्हा त्यांचे डोळे पाणावले. पण त्यांनी पटकन डोळ्यातील अश्रू पुसले. एका माणसाने मॅनेजरला येऊन सांगितले की आश्रमाचा बोर्ड 2 तासात येईल आणि मुख्य गेटही संध्याकाळपर्यंत बसवले जाईल. सावित्रीताईंचा मोठा मुलगा विकास म्हणाला, ठीक आहे मॅनेजर साहेब, आश्रमात राहणारे सर्व वृद्ध लोक उद्यापासून येतील, त्यामुळे आम्ही आईलाही उद्याच घेऊन येऊ. मॅनेजर म्हणाला, ठीक आहे, सकाळी 11 वाजेपर्यंत या. 11:30 वाजता उद्घाटन आहे. त्यानंतर ते तिघेही घरी परतले. वाटेत संपूर्ण प्रवासात शांतता होती. काही वेळाने ते तिघेही घरी पोहोचले. रात्रीचे जेवण कसे बसे आटोपून सावित्रीताई आपल्या खोलीमध्ये जाऊन बेडवर पडल्या आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या आपल्या नव्या आयुष्यासाठी मनाची तयारी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागल्या. त्यांना असे वाटत होते की त्यांच्या हृदयावर एक मोठा भार टाकला जात आहे. संपूर्ण रात्र त्या अस्वस्थ होत्या. त्यांच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न सतावत होता की त्यांच्या कुटुंबात काही कमतरता होती का, पैशांची किंवा मग सुखसुविधांची. मुलांचा व्यवसायही खूप चांगला चालला आहे. दोघेही पाण्यासारखा पैसा कमावत आहेत आणि तरीसुद्धा ते दोघे स्वतःच्या आईला आश्रमात पाठवण्याचा विचार करत आहेत. सावित्रीताईंनी आपले आयुष्य ह्या कुटुंबासाठी समर्पित केले होते. प्रत्येक लहान मोठ्या संकटात ढाल बनून त्या उभ्या राहिल्या. मग त्यांना आता असे का वाटत आहे की घरामध्ये त्यांच्या या असण्याला काहीही अर्थ राहिला नाही. प्रत्येक क्षण जसजसा जात होता तसतसे त्यांच्या हृदयात एक वेदना निर्माण होऊ लागली. त्या खरोखरच या कुटुंबावर ओझे झाले आहेत का? त्यांच्या या घरातील उपस्थिती आता त्यांच्या मुलांसाठी असह्य झाली आहे का? की त्यांनी असे काही केले आहे ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या हृदयातील प्रेम आता कमी झाले आहे? हा सर्व विचार करून संपूर्ण रात्र त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सकाळी उठल्यावर त्यांनी पाहिले की घरातील सर्वच जण खूप उत्साहाने वृद्धाश्रमात जाण्याची तयारी करत होते. हे पाहून त्यांचे मन आणखीनच दुःखी झाले. त्या मनात म्हणाल्या, मला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी हे लोक इतके आनंदी झाले आहेत का? जड अंतःकरणाने सावित्रीताई कशातरी तयार झाल्या. त्यांना काही खाण्यापिण्याची इच्छाच होत नव्हती. सर्वजण तयार होऊन निघाले तेव्हा सावित्रीताईंनी जाताना श्रीकृष्णाची मूर्ती सोबत घेतली. हे पाहून विक्रम म्हणाला, आई, श्रीकृष्णाची मूर्ती घेऊ नकोस. ही आपल्या घरातील मूर्ती आहे, त्यामुळे घरातील देव आश्रमात जाणार नाही. तिथे तर आधीच एक मंदिर बांधले आहे. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून सावित्रीताई आश्चर्यचकित होऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहून मनातल्या मनात म्हणाल्या, अरे देवा, हा कसा दिवस आला आहे की आता माझ्या तुमच्या मूर्तीवरही अधिकार राहिला नाही. बरं, जशी तुमची इच्छा. जड अंतःकरणाने सावित्रीताईंनी श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि गुपचूप जाऊन कारमध्ये बसल्या. संपूर्ण कुटुंब मोठ्या गाडीमध्ये बसून वृद्धाश्रमाकडे रवाना झाले. सावित्रीताईंना सोडून सर्वजण खूप खुश होते. त्या बिचाऱ्या मान खाली घालून बसल्या होत्या. काही वेळाने मोठा मुलगा म्हणाला, आई, खाली उतर, आश्रम आले आहे. सावित्रीताई गाडीतून उतरतच होत्या की तिथे बाजूला आणखी 2 गाड्या येऊन थांबल्या. त्यांनी पाहिले तर त्यांच्या दोन्ही मुलींच्या गाड्या होत्या. सावित्रीताई मनात म्हणाल्या, घ्या, ह्या दोघींना सुद्धा बोलावले. मला आश्रमात जाताना पाहून दोघीही खूप दुःखी होतील. जशा सावित्रीताई गाडीतून उतरल्या, आश्रमातून 8-10 लोक त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले आणि म्हणाले, या आई साहेब, असे बोलून आदरपूर्वक त्यांना आत घेऊन जाऊ लागले. त्यांना समजत नव्हते की हे लोक त्यांचा एवढा सन्मान का करत आहेत. पण पुन्हा त्यांना असे वाटले की त्यांची मुले तर खूप पैसेवाले आहेत, त्यामुळे त्यांचा एवढा आदर सन्मान केला जात आहे. हे आश्रम नवीन आहे, त्यामुळे बहुतेक पहिल्याच दिवशी इथे येणाऱ्या प्रत्येक वृद्धाचे अशा प्रकारे स्वागत केले जात असेल. त्या मनात तर्क लावत होत्या की तेवढ्यात त्यांचा नातू म्हणाला, आजी, आश्रमाचे नाव तर वाच ना. त्या म्हणाल्या, नावाने काय फरक पडतो? असा विचार करून त्यांनी आपला चष्मा सांभाळत मानवर करून बोर्डवर नजर टाकली. त्या बोर्डवर लिहिले होते, सावित्री मदन वृद्धाश्रम. त्यांनी आश्चर्यचकित नजरेने आपल्या मुलांकडे पाहिले. दोन्ही मुले त्यांच्यासमोर उभे होती
आणि गालातल्या गालात हसतही होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या आईसाठी आदर आणि प्रेम होते. त्यांच्या मागे दोन्ही सुना आणि नातवंडेसुद्धा त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसत होते. तेव्हा मोठा मुलगा विकास पुढे होऊन हळू आवाजात म्हणाला, आई, तुझ्यामध्ये वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा वृद्धाश्रम उघडण्याची क्षमता आहे. विकासच्या आवाजात खोल श्रद्धा होती. तो पुढे म्हणाला, आई, आज तुला ह्या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे आणि बाबांच्या पुतळ्याचे अनावरणही करायचे आहे. आता हे वृद्धाश्रम तुझ्या देखरेखीखाली चालेल, कारण तू वृद्धाश्रमातील समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकशील. सावित्रीताईंनी पुन्हा एकदा आश्चर्यचकित होऊन मुलांकडे पाहिले. मुलांचे बोलणे ऐकून सावित्रीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे एक स्वप्नापेक्षा खूप जास्त होते. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की त्यांची मुले इतर वृद्धांचा विचार करतील आणि त्या वृद्धांसाठी एवढे मोठे वृद्धाश्रम बांधतील. त्यांना आपल्या मुलांचा गर्व वाटत होता. सावित्रीताईंच्या आयुष्यातील शेवटचा डाव आता एका नवीन सुरुवातीसारखा वाटू लागला होता, जिथे त्यांना केवळ त्यांच्या कुटुंबांसाठी नाही तर त्या सर्व वडीलधाऱ्यांसाठीही जगू शकतील. कदाचित त्यांच्याकडे पाहणारे दुसरे कोणी नसेल. आपल्या मुलांचे बोलणे ऐकून पहाडासारख्या मजबूत असलेल्या सावित्रीताईंच्या डोळ्यातील पाण्याचा बांध आता तुटून बाहेर आला होता. सावित्रीताईंनी दोन्ही मुलांना मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. श्रीकृष्णाची आश्रमात न येण्याची मर्जीसुद्धा आता त्यांच्या लक्षात आली होती आणि त्यांच्या दोन्ही मुलीही दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या. आपल्या आईचा आदर आणि सन्मान त्यांचे दोन्ही भाऊ कशा प्रकारे करत आहेत हे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघी बहिणींना आपल्या भावांबद्दल खूप गर्व वाटू लागला. त्यांना असे वाटू लागले की देवाने प्रत्येक आईला असा एकतरी मुलगा द्यावा, जिथे स्वतःच्या आईसोबतच इतर वृद्ध आईवडिलांचाही विचार करणारी मुले असतील. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.